आला आला राजपालचा भव्य मान्सून सेल आला. सिंथेटिक साड्या फक्त 99 रुपयांपासून, काठपदर पैठणी साड्या फक्त 299 रुपयांपासून, कुर्ती पंजाबी ड्रेसवर आकर्षक ऑफर्स, पुरुषांसाठी शर्ट पॅन्ट जीन्सवर खास सवलत, लहान मुलांचे फॅशनेबल कपडेही कमी किमतीत, ब्लँकेट, डोअरमॅट, टॉवेल, शर्टिंग, सुटिंग आणि बरेच काही 30% ते 70% घसघशीत सूट. संपूर्ण कुटुंबाच्या खरेदीसाठी एकच ठिकाण, HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव. कमी किंमत, उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची अखंड परंपरा. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठीच. आजच्या काळात लग्न समारंभांमध्ये लाखो रुपयांची उधळण, महागड्या भेटवस्तू आणि दिखाऊपणा पाहायला मिळतो. मात्र कोपरगाव शहरात पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यानं समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. नवदाम्पत्यानं फुलांच्या गुच्छांऐवजी एकमेकांना झाडांची रोपे भेट दिली आहे, तर उपस्थित मान्यवरांचाही सत्कार झाडांची रोपे देऊन करण्यात आला. पाहूया हा प्रेरणादायी वृत्तांत. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील सौ इंदुबाई व श्री बाळू नारायण निकम यांची कन्या सोनाली आणि कन्नड तालुक्यातील जेहूर येथील सौ ताराबाई व श्री भगवान विश्वनाथ जाधव यांचे सुपुत्र रुपेश यांचा विवाह अतिशय साधेपणानं आणि समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या पद्धतीने संपन्न झाला. या विवाह सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे नवरी नवरदेवांनी पारंपरिक फुलांच्या गुच्छांऐवजी एकमेकांना झाडांची रोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. एवढेच नव्हे तर विवाह सोहळ्यास उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कारही झाडांची रोपे देऊन करण्यात आला. या अभिनव उपक्रमामागील संकल्पना वधू पिता बाळू निकम यांची होती. पर्यावरण प्रेमी म्हणून ओळख असलेल्या बाळू निकम यांनी वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली वृक्षसंख्या आणि पर्यावरण संरक्षणाची गरज लक्षात घेऊन आपल्या मुलीचा विवाह कोपरगाव शहरातील लायन्स पार्क येथील निसर्गरम्य वातावरणात अत्यंत साधेपणानं आयोजित केला. प्रत्येक शुभ प्रसंग हा समाजाला सकारात्मक संदेश देणारा असावा, या विचारातून त्यांनी हा उपक्रम राबवला. फुलांचे गुच्छ काही तासात कोमेजून जातात, मात्र झाडांचे एक रोप अनेक वर्ष पर्यावरण समृद्ध करत राहते, हा महत्त्वाचा संदेश या विवाहातून देण्यात आला. या प्रेरणादायी उपक्रमाचं वरपिता भगवान जाधव, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब भाबड, योगेश गरुड तसेच उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी मनापासून कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास निश्चितच मोठी मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. लग्न हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबाचा पवित्र मिलन सोहळा असतो. अशा मंगल प्रसंगातून जर पर्यावरण संरक्षणासारखा सामाजिक संदेश दिला गेला तर तो समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. बाळू निकम कुटुंबानं राबविलेला हा अनोखा उपक्रम निश्चितच इतरांसाठी आदर्शवत ठरणारा आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. साध्या पद्धतीने परंतु अगदी आनंदात संपन्न झालेला आहे. तर या विवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे बाळू हा एक वृक्षप्रेमी माणूस आहे आणि त्याने आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बिहार पॅटर्न राबून मोठ्या प्रमाणावर झाडांचं संगोपन करून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून ते वाढवलेले आणि मोठ्या प्रमाणावर आज तिथं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर झाडांचं हे रोपण झालेलं आहे आणि त्यांनी तोच पायंडा वृक्षप्रेमीचा तोच पायंडा समोर ठेवून अगदी आता मुलीचं लग्न साध्या पद्धतीनं एकदम साध्या पद्धतीनं आज पार पाडलेलं आहे. या विवाहात एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जे म्हणजे मुलामुलीला जे पुष्पगुच्छ देतो त्याचा वापर न करता त्यांनी त्यांच्या हातात वृक्ष देऊन हा विवाह संपन्न केलेला आहे. तसेच येणाऱ्या पाहुण्यांचा बी जे आदरातिथ्य करतो तर ते त्या आदरातिथ्याला एक पाटा मारून त्याने प्रत्येकाला वृक्ष दिलेला आहे का बा तो त्यातून त्याला एवढाच संदेश द्यायचा आहे का तुम्ही अशाच पद्धतीने हे वृक्ष दिल्यावर या वृक्षाचं लागवड करा आणि वृक्षारोपण करून त्याचं पर्यावरण संवर्धन करा. पर्यावरण आणि एक पर्यावरण त्या माध्यमातून पर्यावरण समतोल राहील आणि पर्यावरणाचा समतोल राहून आपल्याला त्याचा सर्वांना फायदा होईल. तो एक संदेश त्या माध्यमातून त्याने आज दिलेला आहे. तर मी उपक्रमाचे आभार, धन्यवाद. त्यांनी ह्या राबवलेल्या अतिउत्तम म्हणजे सर्वांच्या आज कोणाच्याही लक्षात नाही येणारा परंतु त्याच्या लक्षात येऊन त्यांनी असा मोठा उपक्रम राबवला. हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे. या
उपक्रमाचं आम्ही खूप त्याचं अभिनंदन करतो, त्याचे आभार मानतो आणि या उपक्रमाला एक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तसेच या उपायुक्तांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. त्यांच्या हातून या दिलेल्या वृक्षांचं संवर्धन घडो, त्यांच्या हातून देशाची, देवाची व समाजाची सेवा घडो आणि त्याच प्रकारे दोन्ही परिवाराची उत्तम प्रकारे अशी सेवा घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा चिंततो आणि थांबतो. नांदा सुखी. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.